सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सतर्क महाफास्ट न्यूज. विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी शहा आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत. भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान. नारायण राणे यांनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर. पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर. मुंबईमध्ये बसला तर तुम्ही लगेच. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन मराठवाडा. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मराठवाड्यातील आमदारांची बैठक. विधानसभेसाठी भाजपाचे मराठवाड्याकडे विशेष लक्ष. ऑगस्टपासून अजित पवार महाराष्ट्र यात्रा काढणार. यात्रेचा प्रमुख राष्ट्रवादीकडून जारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर दादा गटाचा भर असणार. मुंबई जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले. फडणवीस यांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, त्यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला. संजय राऊत यांचं विधान. सचिन वाझे नार्कोटिक्स करायला तयार. अनिल देशमुख हे नार्कोटिक्स करणार का? अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचा सवाल. राष्ट्रवादीच्या नाव आणि पक्षाबाबत 27 ऑगस्टला सुनावणी. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका. मुंबईवरून सरदेसाई यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट. काँग्रेसची बैठक सुरू असताना सरदेसाई भेटीसाठी दाखल. वांद्रे पूर्व श्रीशांत सिद्दीकींच्या मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी सरदेसाई इच्छुक. रयत क्रांती पक्षाचे भानुदास शिंदे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. बच्चू कडू सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतात. नवनीत राणा समोर. आपल्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेण्यासाठी माझ्याकडे पैसे मागितले होते. अचलपूरची जनता याचा पूर्ण हिशोब घेणार. रवी राणांचा बच्चू कडू यांना इशारा. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यशोमती ठाकूर आक्रमक. जाणीवपूर्वक निधी देत नसल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप. बोलतात एक आणि करतात एक, ठाकूर यांनी केला आरोप. मनसे नेते राज ठाकरे 13 ऑगस्टपर्यंत सोलापूर दौऱ्यावर. सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. जय श्रीरामच्या घोषणा. भेसळयुक्त दुधाबाबत कडक कायदा करण्याचा विचार. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करणार. भेसळ करणाऱ्यांची जेलमध्ये चक्की पिसिंग होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश होणार. युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यामध्ये किल्ल्यांची पाहणी करणार. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 17 जुईनगर येथे शिरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सागर भंडारी यांच्या नियोजनातून बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. राज ठाकरेंवर टाळा लागला पाहिजे, त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. राज ठाकरेंच्या शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांना खर्च होतो या विधानावरून प्रकाश आंबेडकर आक्रमक. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष रेल्वे गाड्यांची सोय. मात्र सलग सुट्ट्यांमुळे काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण. राज्यभरातील बाजारपेठा 27 तारखेला बंद पुकारणार. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा इशारा. अन्नधान्यावर लागू केलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी. राज्यामध्ये श्रावण महिन्यात तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा. श्रावणामध्ये एसटी कडून एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. परळीमधील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरामध्ये दीप अमावस्येनिमित्त उत्सव. दीपोत्सवानं परळी ज्योतिर्लिंग मंदिराचा गाभा उजळला. नाशिकमध्ये पूरस्थिती कायम. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन बंद, त्यामुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा. मुसळधार पाऊस पुण्यामध्ये अजूनही सुरू. त्यामध्ये खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग आणि पुण्यात पुन्हा पूरस्थिती. जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड. सतर्क महाफास्ट न्यूजमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.